आज असं काय होईल का नाही असं काय वाटलंच नव्हतं. नेमका हे नक्की विषय काय बघायसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लय दिवस झालं की नाही पब्लिक ज्योतिबाच्या डोंगरावर गेलो नव्हतं आणि त्यात आज पौर्णिमा पण होती म्हणलं जाऊन येऊया. आपल्या शिवरपूर मध्ये गेलो बघा असंच बाहेर खिडकीतून लक्ष गेलं त्या बोर्डवर लिहिलं बघा आजी हरवली त्या म्हणून. आपल्या व्हिडिओ मधनं काय त्यांना मदत झाली तर म्हणलं चांगलंच होईल. पब्लिक आजींसाठी हे जास्तीत जास्त होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा. जाता जाता बघा ड्रायव्हर काकाचा पण एक सिनेमॅटिक शूट घेतला कारण यांच्यामुळे आज आपण सुखाचा प्रवास करतोय. तेवढे तिकडे बघा ज्योतिबाच्या डोंगरावर होते तेव्हा वातावरण तर असलं टॉप झालं काय सांगूच ना. आणि त्यात गाडीत गर्दी असल्यामुळे गाडी काय वर चढत नव्हती. म्हणलं आता वर जाते कशी बाबा ड्रायव्हर काकाने गाडीवर आणली आणि आम्ही पोहोचलो बघा ज्योतिबाच्या डोंगरावर. आणि त्यात आज पौर्णिमा होती म्हणल्यावर गर्दी तर जाम होती. आणि कुठे जाईल तिकडे बघा आपला हात काय गप राहत नाही. काय तर तोंडात चढायला लागतेच बघा आपल्याला. घेतला बघा असा आनंद नसून बुक्का पाडायला चालू केला. तेवढे इकडे खाली गेलो नारळ हार घेतला बघा देवाला घालायला. आणि इकडचं वातावरण गर्दी मंदिर बघून असं वाटत होतं की स्वर्गात चालू. खाली गेल्या गेल्या बघा आपल्याला डॉगेशबाईचं दर्शन झालं. आणि भावानं रांग तर असली लागलेली नाही दर्शन घ्यायला काही सांगूच नका. म्हणले या रांगत थांबल्यावर आपल्याला 3 दिवस पुरायचं नाही. मग बघा इथनं दर्शन घेतलं. गर्दी तर इतकी अपाट होती नाही काय बोलायचं कामच. मग इकडे साईड नेऊन बघायचं दर्शन घेतलं. आणि आई म्हणली इकडे यमायला खाली जायचं म्हणून इकडे आईला घेऊन आलो बघा यमायला. इकडे पण गर्दी अशी गच्चमती होती म्हणलं बाहेरच दर्शन घेतलं. तेवढ्या तिकडे विशेष असं झाला काय सांगूच नका. तुम्ही म्हणजे अशी का दार उघडा लागली ती कोल्हापूरमध्ये बघा भावानं आल्या ईश्वरपूरला गाडीला बसायचं म्हणलं दारच उघडत नव्हतं. तर चला पब्लिक भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो पण करा.